नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये क्लास SYBSC सेमिस्टर थर्ड MTH 301 कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल। बघा, हा BSc चा मॅथमॅटिक्स आहे। हा कोणत्या विद्यापीठाला लागू पडू शकतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये पाहायचं आहे की जॅकोबियन युनिट 2 जॅकोबियन कंपोजिट फंक्शन अँड मीन व्हॅल्यू थेरम याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचे। तर आजचा व्हिडिओ आपल्याला फक्त हा जॅकोबियन वर असेल। बघा, आपल्याला कोणते कोणते पॉइंटवर व्हिडिओ बनवायचे आहेत। जॅकोबियन, कंपोजिट फंक्शन, होमोजिनियस फंक्शन, आयलर्स थेरम ऑफ होमोजिनियस फंक्शन आणि मीन व्हॅल्यू थेरम ऑफ टू फंक्शन। तर बघा, आता पहिला आहे आपल्याकडे युनिट 2 जॅकोबियन फंक्शन अँड मीन व्हॅल्यू थेरम। तर पहिलं बघा जॅकोबियन पाहूया आपण। जॅकोबियन काय राहतं की तुमच्याकडे एक यू फंक्शन आहे अँड व्ही फंक्शन आहे। कशामध्ये आहे? यू आणि व्ही फंक्शन ऑफ टू इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स आणि वाय मध्ये। देन तर जॅकोबियन बघा, जे जॅकोबियन ऑफ यू व्ही फंक्शन आणि व्हेरिएबल कोण आहे तुमच्याकडे एक्स वाय। तर डॅबा यू अपॉन डॅबा व्ही, त्याचा दुसरा मिनिंग काय आहे की डॅबा यू अपॉन डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स वाय। त्याचं आपण जॅकोबियन कसं काढतो? पहिलं तुमच्याकडे यू फंक्शन आहे बघा, यू फंक्शन तो कशामध्ये आहे? एक्स आणि वाय मध्ये। परत व्ही फंक्शन कशामध्ये आहे तुमच्याकडे? एक्स आणि वाय मध्ये। तर त्याचा जॅकोबियन कसा असतो की डॅबा यू बाय डॅबा एक्स, डॅबा यू बाय डॅबा वाय, डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय। त्याचं डिटर्मिनंट ऑफ डॅबा यू बाय डॅबा एक्स, डॅबा यू बाय डॅबा वाय, डॅबा व्ही बाय डॅबा एक्स आणि डॅबा व्ही बाय डॅबा वाय। जर याचा डिटर्मिनंट काढला तर आपला काय असतो? जॅकोबियन। त्याला म्हणतो इज कॉल्ड ॲज द जॅकोबियन ऑफ यू अँड व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय। आता सेम तुमच्याकडे 3x3 मध्ये आता 3 फंक्शन आहे तुमच्याकडे। बघा, जेवढे फंक्शन असेल तेवढेच व्हेरिएबल असेल इथं। बघा, किती 3 फंक्शन आहे, यू व्ही डब्ल्यू फंक्शन आहे अँड 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल तर आपलं जॅकोबियन बघा, जॅकोबियन ऑफ यू व्ही डब्ल्यू अपॉन एक्स वाय झेड। तर पहिलं काय करणार? यू पहिल्या रो मध्ये काय करणार तुम्ही? डबा यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू लाच काय विथ रिस्पेक्ट टू वाय, यू ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? डॅबा झेड। परत सेम दुसऱ्या याला काय करायचं? सेम आता डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स, व्ही ला विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं, व्ही ला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं, व्ही ला विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचं। आणि लास्टला काय तुमच्याकडे डब्ल्यू फंक्शन आहे, डब्ल्यू ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, डब्ल्यू ला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आणि डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचं। आता याचं काय तुमच्याकडे 3 व्हेरिएबल असेल, 3 फंक्शन असेल तर 3x3 चं डिटर्मिनंट घ्यायचं। जो डिटर्मिनंट येईल तो असतो आपल्याकडे जॅकोबियन। ठीक आहे, आता नोट मध्ये बघा, जॅकोबियन ऑफ यू व्ही अपॉन एक्स वाय इंटू जॅकोबियन ऑफ एक्स वाय। बघा, एक्स वाय व्हेरिएबल वरती आणि फंक्शन खाली असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1। तर जॅकोबियन ऑफ एक्स वाय अपॉन यू व्ही ची व्हॅल्यू जर विचारली तर हा या पार्टला जातो 1 अपॉन जॅकोबियन ऑफ यू व्ही अपॉन याला आपण असं पण म्हणतो जॅकोबियन इंटू जेड डॅश। जेड डॅश म्हणजे काय? तुमच्याकडे व्हेरिएबल वरती आणि फंक्शन खाली असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 1, त्याला आपण म्हणतो दिस। दुसरं आहे आपल्याला काय की जॅकोबियन ऑफ यू व्ही अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इंटू आता डॅबा एक्स वाय वरती आणि डॅबा यू व्ही 1। याचा पण आन्सर किती येतं बघा, सॉरी तर आर थिटा। बघा, यू व्ही टू एक्स वाय, एक्स वाय टू आर थिटा, सॉरी इथं काय तुमच्याकडं आर थिटा आहे, आर आणि थिटा। मग डायरेक्ट कुठपर्यंत गेला हा? डॅबा यू व्ही टू डॅबा आर थिटा। बघा, याचा मिनिंग काय होतो? यू जो फंक्शन आहे, यू आणि व्ही फंक्शन ते कशामध्ये आहे? एक्स आणि वाय मध्ये, एक्स आणि वाय मध्ये, आणि एक्स फंक्शन कशामध्ये तुमच्याकडे? आर थिटा मध्ये। तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो काय? तुम्हाला डायरेक्ट जायचंय यू टू आर पर्यंत तर आपण असं पण जाऊ शकतो काय? यू टू एक्स जा आणि एक्स टू आर जा। चला तर पहिला एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये आपण जॅकोबियन मधला। बघा, तुम्हाला काय दिलंय? यू इक्वल टू काय दिलं? एक्स स्क्वेअर आणि व्ही इक्वल टू काय दिलं इथं? वाय स्क्वेअर। ठीक आहे, आणि विचारलं जॅकोबियन। तर बघा, पहिलं काय? यू विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? डॅबा यू अपॉन डॅबा एक्स। तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स किती येतो तुमच्याकडे? 2x आणि सेम त्या यू ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? वाय। तर यू मध्ये वाय नाहीये तर आन्सर किती येईल? 0। परत सेम व्ही ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, तर व्ही मध्ये एक्स नाहीये 0। परत डॅबा व्ही अपॉन व्ही वाय, व्ही ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? वाय, तर किती येईल? 2y। आता जर घ्या जॅकोबियन, बघा हे व्हॅल्यू आले तुमच्याकडे डॅबा यू बाय डॅबा एक्स इक्वल टू 2x, डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू 0, डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स इक्वल टू 0 आणि डॅबा व्ही अपॉन डॅबा वाय इक्वल टू 2y। चला जॅकोबियन ऑफ डेफिनेशन आपण याला केली, जॅकोबियन ऑफ
कुणाचं यू व्ही अपॉन एक्स कॉमा वाय इक्वल टू जॅकोबियन डॅबा यू अपॉन डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. आता याचं बघा बाय डेफिनेशन आपण डिटर्मिनंट मध्ये गेलं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स डॅबा यू अपॉन डॅबा वाय आणि सेम डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स डॅबा व्ही अपॉन डॅबा एक्स. आता या व्हॅल्यू पुट केला मी वरच्या बघा काय 2x 0 0 2y या व्हॅल्यू केल्या वरच्या पुट केलं काय 2x इंटू 2y किती 4y. तर 2 क्रॉस 2 चा डिटर्मिनंट कसा घेतो आपण पहिला क्रॉसिंग घेतो नंतर मायनस आणि 0 क्रॉस 0 तर किती येईल तुमच्याकडे 4xy. हा झाला तुमच्याकडे पहिला जॅकोबियन. आता आपण पाहूया दुसरा क्वेश्चन. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे u इक्वल टू किती दिलाय x इंटू 1 मायनस y. ओके याला आपण असं पण लिहू शकतो काय x ने मल्टिप्लाय केला मध्ये तर x मायनस एक्स वाय असं पण म्हणू शकतो किंवा हा टर्म असं ठेवू शकतो. आता बघा आणि v कोण आहे तुमच्याकडे v इक्वल टू x इंटू वाय. आता या u ला पहिलं विथ रिस्पेक्ट टू x घेऊया डॅबा u अपॉन डॅबा x. तर किती येईल तुमच्याकडं बघा 1 मायनस वाय कॉन्स्टंट येऊन जाईल आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 कारण हे टोटल कॉन्स्टंट आहे 1 मायनस वाय कारण मल्टिप्लाय x ला आहे. परत सेम त्या युलाच विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या. युलाच विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तर तुमच्याकडे x कॉन्स्टंट राहील x काय राहील कॉन्स्टंट राहील. बघा पुढचा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती -1 तर टोटल किती आलं तुमच्याकडे 0 ने मल्टिप्लाय केलं तर -x. सेम आता काय करायचं डॅबा v ला विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आपल्याला डॅबा x. बघा v हा आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतो तर तुमच्याकडे y कॉन्स्टंट राहील आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 टोटल किती आलं तुमच्याकडे y. परत सेम किती v लाच विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं y इक्वल टू इथं काय तुमच्याकडे आता इथं बघा विथ रिस्पेक्ट टू v घेतला तर x कॉन्स्टंट आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू x. आता बघा आपण चारही व्हॅल्यू काढल्या कोणत्या कोणत्या काढल्या डॅबा u अपॉन डॅबा x ची व्हॅल्यू काढली इथं डॅबा u अपॉन डॅबा y ची काढली डॅबा v अपॉन डॅबा x ची आणि डॅबा v अपॉन डॅबा. तर बाय डेफिनेशन बघा जॅकोबियनच्या डेफिनेशन मध्ये पुट केलं तर काय तुमच्याकडे डॅबा u अपॉन डॅबा x डॅबा u अपॉन डॅबा y डॅबा v अपॉन डॅबा x पुट केलं तर बघा डॅबा u अपॉन डॅबा x ची व्हॅल्यू किती 1 मायनस y डॅबा u अपॉन डॅबा y ची -x इथं y आणि ही व्हॅल्यू पुट केली. बघायचं डिटर्मिनंट घ्यायचं तर कसं घेतो आपण पहिलं डिटर्मिनंट बघा दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन तर 1 मायनस y इंटू x इथं बघा 1 मायनस y इंटू x प्लस सॉरी मायनस काय तुमच्याकडे मायनस परत सेम y इंटू -x y इंटू -x इक्वल टू आता बघा इथं काय तुमच्याकडे x इंटू 1 मायनस y हा मायनस हा मायनस प्लस xy झाला. ओके आता बघा याची व्हॅल्यू किती तुमच्याकडे u क्वेश्चन मध्ये दिलेली u इक्वल टू x इंटू 1 मायनस y आणि प्लस याची व्हॅल्यू किती आहे v. तर बघा काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला की शो दॅट जॅकोबियन ऑफ u v इक्वल टू काय u प्लस v तर तुमच्याकडे आपण हे प्रूव्ह केलंय u प्लस v. आता पुढचा बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला की x इक्वल टू r cos थीटा y इक्वल टू r sin थीटा आणि तुम्हाला काढायचं जॅकोबियन ऑफ x y अपॉन डॅबा r थीटा आणि डॅबा r अपॉन डॅबा xy. ओके आता या व्हॅल्यू काढायच्या आपल्याला तर कसं काढणार बघा पहिलं की आपल्याला डॅबा x आता बघा फंक्शन कोण आहे इथं बघा x इथं काय लिहिणार आपण x अँड y आर फंक्शन ऑफ कशामध्ये r अँड थीटा व्हेरिएबल. ठीक आहे तर आता काय करावं लागणार आपल्याला डॅबा x फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल एकदा डॅबा r घ्यावं लागेल आणि एकदा डॅबा x फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल थीटा घ्यावं लागेल. आता बघा x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे r cos थीटा आहे मग विथ रिस्पेक्ट टू r घेताना तुमच्याकडे cos थीटा काय राहील कॉन्स्टंट आणि r चा डेरिव्हेटिव्ह किती 1. परत सेम x ला विथ रिस्पेक्ट टू काय थीटा घ्यायचा आहे तर बघा इथं x ला विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्या तर r कॉन्स्टंट आणि cos चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे मायनस साइन थीटा इक्वल टू हा मायनस बाहेर येईल मायनस r साइन थीटा आलं हे. परत सेम आता काय करायचं आपल्याला बघा y ला डॅबा y अपॉन डॅबा r कारण दुसरा फंक्शन कोण आहे तुमच्याकडे y इक्वल टू सेम तुमच्याकडे काय डॅबा y अपॉन डॅबा थीटा तर काढा डॅबा r अपॉन डॅबा थीटा बघा y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे r साइन थीटा तर कॉन्स्टंट कोण आहे बघा साइन थीटा कॉन्स्टंट असेल आणि r चा डेरिव्हेटिव्ह किती 1. परत सेम डॅबा y अपॉन डॅबा थीटा आहे तर थीटा विथ रिस्पेक्ट टू असेल तर r कॉन्स्टंट आणि साइन थीटा डेरिव्हेटिव्ह किती cos थीटा. बघा या चार व्हॅल्यू काढल्या तर आपण पुट करूया बघा डॅबा x अपॉन डॅबा y डॅबा r थीटा
ह्या व्हॅल्यू पुट केला डॅबा एक्स डॅबा वायची व्हॅल्यू किती कॉस थिटा मायनस आर साइन थिटा कॉस थिटा. या व्हॅल्यू पुट केला याचा डिटरमिनंट काढायचं बघा कॉस थिटा इंटू आर कॉस थिटा किती तुमच्याकडं आर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा आणि हा बघा इथला मायनस आपल्या रूलनुसार मायनस काय होऊन जाईल हा प्लस होऊन जाईल मग किती आर कॉस स्क्वेअर प्लस आर साइन स्क्वेअर इक्वल टू आर जर कॉमन काढलात काय तुमच्याकडं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू आता याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे 1 तर टोटल आन्सर किती आला आर ही आला डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा आर थिटा. ओके आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची होते बघा व्हॅल्यू कशाची काढायची डॅबा आर डॅबा एक्स अपॉन डॅबा वाय ची काढली तर आपल्याकडे काय राहतो डॅबा एक्स कॉमा वाय अपॉन डॅबा आर कॉमा थिटा इंटू डॅबा आर कॉमा थिटा अपॉन डॅबा एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू किती असते 1 कारण कसं हे दोन्ही कॅन्सल होऊन जातं म्हणून आपण 1 लक्षात ठेवतो. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटलेली आता याची व्हॅल्यू भेटलेली आहे काढायची कोणाची डॅबा आर कॉमा थिटा अपॉन डॅबा एक्स कॉमा वाय ही काय असते 1 अपॉन हे डॅबा एक्स कॉमा वाय अपॉन डॅबा आर कॉमा थिटा म्हणजे हे इथं डिवाइडला गेला 1 ला तर त्याची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन आर आली का 1 अपॉन आर. बघा डॅबा आर अपॉन डॅबा थिटा एक्स ची व्हॅल्यू किती असते 1 अपॉन डॅबा एक्स वाय अपॉन डॅबा आर थिटा. ओके ही झाली तुमच्याकडं व्हॅल्यू. आता त्यांनी काय विचारलं डॅबा आर थिटा त्याच्यामध्ये विचारलं नाही बस. आता पुढचा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं की फाइंड द जॅकोबियन ऑफ डॅबा यू व्ही डॅबा आर थिटा. ओके आता बघा आपल्याला काय पुढचा क्वेश्चन काय आहे की इफ एक्स इक्वल टू आर कॉस थिटा वाय इक्वल टू आर साइन थिटा आणि झेड इक्वल टू झेड देन द इव्हॅल्युएट काय तुमच्याकडे डॅबा एक्स वाय सॉरी आपण पुढच्या क्वेश्चन वर गेलो होतो बघा हा क्वेश्चन आहे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ जॅकोबियन याची व्हॅल्यू काढायची आपल्याला डॅबा यू व्ही टू डॅबा आर बाय डॅबा थिटा. तर तुमच्याकडे बघा यू ची व्हॅल्यू किती दिली आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि व्ही ची व्हॅल्यू किती दिली आहे तुमच्याकडे 2xy आणि विचारलं काय बघा परत एक्स ची व्हॅल्यू कशामध्ये दिले एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू काय दिलं तुम्हाला आर साइन थिटा. ठीक आहे याचा मिनिंग काय होतो जो यू फंक्शन आहे तुमच्याकडे कशामध्ये आहे एक्स आणि वाय मध्ये आहे व्ही फंक्शन कशामध्ये आहे तुमच्याकडे एक्स आणि वाय मध्ये त्याच्या पुढे बघा एक्स फंक्शन कशामध्ये आहे आर आणि थिटा मध्ये परत वाय फंक्शन कशामध्ये आर आणि थिटा मध्ये परत एक्स फंक्शन आर आणि थिटा मध्ये परत सेम एक्स आर आणि थिटा मध्ये. ओके हे असं आहे तर आपल्याला काय जॅकोबियन कुठे जायचं डायरेक्ट बघा डॅबा यू व्ही फंक्शन बघा यू आणि व्ही टू कुठपर्यंत जायचं आपल्याला डायरेक्टली डॅबा आर टू थिटा पर्यंत जायचंय. ओके इथपर्यंत जायचं तर मग कसं जाता येईल आपल्याला की पहिलं डॅबा यू व्ही टू पहिलं कुठे जावं लागेल आपल्याला एक्स वाय पर्यंत डॅबा एक्स वाय पर्यंत बघा यू टू यू व्ही पुन्हा कुठपर्यंत जावं एक्स वाय पर्यंत आणि परत डॅबा एक्स वाय कुठपर्यंत जावं लागेल आपल्याला डॅबा आर थिटा पर्यंत. मग हे बघा हे झाले तुमच्याकडे डायरेक्ट कुठपर्यंत गेलो मग आपण इक्वल टू डॅबा यू व्ही टू डॅबा आर थिटा. ओके म्हणजे तुमच्याकडे बघा जर जायचं असेल डॅबा यू टू डायरेक्ट यू व्ही टू आर थिटा पर्यंत तर तुम्हाला पहिलं जावं लागेल यू व्ही टू एक्स वाय पर्यंत आणि नंतर एक्स वाय टू आर थिटा पर्यंत. मग आपल्याला दोन व्हॅल्यू काढायच्या पहिलं काय काढायचं यू व्ही टू एक्स वाय तर पहिलं बघा तुमच्याकडं यू इक्वल टू हा आहे व्ही इक्वल टू दिस तर आपण पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया यू विथ रिस्पेक्ट टू एक्स किती आला 2x वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 परत सेम व्ही यू ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या वाय तर 2y परत सेम व्ही ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या तर किती तुमच्याकडे 2y कॉन्स्टंट एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि परत व्ही ला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या किती तुमच्याकडे 2x. ठीक आहे तर पहिला आपण काय काढून घ्या डॅबा यू आपण डॅबा एक्स काढून घेऊया तर व्हॅल्यू वरच्या काढलेला आपण पुट केलं डॅबा यू आपण डॅबा एक्स डॅबा व्ही आपण डॅबा एक्स या व्हॅल्यू पुट केल्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण काय आलं पहिलं 2x इंटू 2x किती तुमच्याकडे 4x नंतर बघा हा मायनस आहे ना आपल्या रूल नुसार मायनस 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 काय झाला प्लस बघा हे कसं होतं 4x स्क्वेअर मायनस नंतर काय मायनस 2y इंटू मायनस 2y मायनस 4y स्क्वेअर आता हा मायनस मायनस काय होतो प्लस 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर म्हणून इथं डायरेक्टली प्लस. आता मी इथून 4 कॉमन काढला 4 कॉमन काढला काय राहिलं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे, पण आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे आहे? थिटा आणि आर मध्ये. तर तुमच्याकडे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू बघा 4 कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? आर बघा एक्स ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला इथं? आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू दिली आर साइन थिटा. त्या व्हॅल्यू पुट करायचं तर काय ना 4 इंटू एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस वाय स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे? आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बघा 4 इंटू आर स्क्वेअर कॉमन काढा तर काय राहिलं तुमच्याकडे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू किती असते? 1. तर टोटल किती आला तुमच्याकडे? 4r स्क्वेअर. आता बघा कोणाची व्हॅल्यू आली? डॅबा यू बाय डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स वाय ची व्हॅल्यू आलेली 4r स्क्वेअर. सेम आता कोणाची काढायची आपल्याला? डॅबा एक्स वाय अपॉन, आता बघा काय काढावं लागेल आपल्याला? डॅबा एक्स आर थिटा काढावं लागेल. ठीक आहे. या व्हॅल्यू काढण्यासाठी बघा एक्स ला विथ रिस्पेक्ट टू आर घ्या. तर बघा एक्स ला विथ रिस्पेक्ट टू आर घेतला तर तुमच्या थिटा वाली टर्म कॉन्स्टंट राहील. परत एक्स ला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्या तर आर कॉन्स्टंट राहिला आणि कॉस थिटाचा ड्यू टू किती? मायनस साइन थिटा. परत सेम वाय ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या? आर घ्या. तर किती बघा वाय ला विथ रिस्पेक्ट टू आर घेतला तर साइन थिटा ऍज इट इज राहील. आणि सेम वाय ला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्या, आर ऍज इट इज आणि साइन थिटाचा ड्यू टू कॉस थिटा. मग या व्हॅल्यू पुट केला डॅबा एक्स अपॉन डॅबा वायच्या तर किती तुमच्याकडं? कॉस थिटाला मायनस साइन पुट केलं. परत यांचं काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन आर इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर इंटू साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू, पण तिथून काय काढलं? कॉमन काढला आर, तर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती आला? 1. बघा इथं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती? हा असतो 1. म्हणजे किती आला तुमचा टोटल आन्सर? आर. बघा हे आपल्याला काय करायचं होतं? डॅबा यू आर. तर पहिलं काय जाणार तुम्ही? डॅबा यू व्ही टू एक्स वाय पर्यंत जाणार, नंतर एक्स वाय टू कुठपर्यंत जाणार? आर थिटा पर्यंत. मग पहिली व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 4r स्क्वेअर. दुसरी व्हॅल्यू आली आर आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं तुमच्याकडे? 4r क्यूब. या क्वेश्चन मध्ये परत काय होता बघा? यू व्ही होता. यू कशामध्ये होता? एक्स आणि वाय मध्ये. व्ही कशामध्ये होता? एक्स आणि वाय मध्ये. ठीक आहे. परत तुमच्याकडे एक्स कशामध्ये होता? आर आणि थिटा मध्ये. सगळे बघा हे एक्स वाय सगळे कशामध्ये? आर आणि थिटा मध्ये. तुम्हाला डायरेक्ट कुठे जायचं होतं? बघा डॅबा यू व्ही टू डायरेक्ट जायचं होतं डॅबा आर थिटा पर्यंत. मग डायरेक्ट तर जाता येणार नाही आपल्याला. तर मग कसं जावं लागणार आपल्याला? पहिलं यू व्ही डॅबा यू व्ही कुठपर्यंत जा? डॅबा एक्स वाय पर्यंत जा इंटू परत एक्स वाय टू कुठे जावं लागणार आपल्याला? डॅबा एक्स वाय टू डॅबा आर थिटा. ठीक आहे. असं जर केलं आपण तर डायरेक्ट असं एक्स एक्स कॅन्सल तर डायरेक्ट आर थिटा येऊन जातो. मग आपल्याला 2 व्हॅल्यू काढावं लागेल. या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला येईल डॅबा यू व्ही अपॉन डॅबा आर थिटा. ठीक आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 3x3 चा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला की बघा इफ एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इक्वल टू आर साइन थिटा, झेड इक्वल टू झेड, देन इव्हॅल्युएट. याची व्हॅल्यू काढायची कोणाची? जॅकोबियनची. डॅबा एक्स वाय झेड अपॉन डॅबा आर थिटा झेड. ओके. आता आपल्याकडे फंक्शन कोण आहे? बघा इथं फंक्शन आहे तुमच्याकडं, फंक्शन आहे एक्स वाय झेड आणि व्हेरिएबल आहे कोण? व्हेरिएबल कधी? आर थिटा आणि झेड. तर पहिलं बघा इथं आपल्याला काय करावं लागेल यांचं? बघा एक्स घ्या पहिला, एक्स विथ रिस्पेक्ट टू आर पहिलं घेतलं, परत त्याच एक्स ला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्या आणि त्याच एक्स ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या? झेड घ्या. बघा काय करतो आपण? एक फंक्शन घेतला 3 व्हेरिएबल. मग काढा किती तुमच्याकडे? डॅबा एक्स. तर तुमच्याकडे इथं एक्स किती होता? एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. तर आर कॉस थिटा बघा इथं पहिलं काय तुमच्याकडे व्हॅल्यू की एक्स ला विथ रिस्पेक्ट टू आर आहे तर कॉस थिटा कॉन्स्टंट येऊन जाईल आणि आरचा ड्यू टू 1. परत सेम एक्स ला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचा आहे तर आर ऍज इट इज राहील आणि कॉस थिटा ड्यू किती असतो? मायनस साइन थिटा, म्हणजे मायनस साइन थिटा. परत सेम डॅबा एक्स अपॉन डॅबा झेड, तर झेडची टर्मच नाहीये, आर पण कॉन्स्टंट थिटा पण कॉन्स्टंट, ड्यू किती आला? 0. परत सेम विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आता? बघा वाय ला विथ रिस्पेक्ट टू 3 व्हेरिएबल. बघा एक्स ला विथ रिस्पेक्ट टू आर थिटा आणि झेड घ्यायचा, नंतर एक्स ला विथ रिस्पेक्ट टू आर विथ रिस्पेक्ट थिटा आणि विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचा, परत झेड फंक्शनला आर थिटा आणि झेड घ्यायचा. तर सेम आता वाय विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? आर. तर सेम घेतला मी तर काय तुमच्याकडं? आर कॉन्स्टंट साइन थिटा ऍज इट इज. परत सेम वाय ला विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतला तर आर ऍज इट इज साइन थिटा कॉस थिटा आणि सेम वाय ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या? झेड. तर झेडची टर्मच नाही तर किती येईल? 0. आता सेम तुमच्याकडे काय? झेड इक्वल टू झेड आहे.
ओके, तर डॅबा झेड अपॉन डॅबा आर ची टर्मच नाहीये तर किती येईल 0. पण डॅबा झेड अपॉन डॅबा थिटा, परत थिटाची झेडची टर्मच नाहीये 0. पण डॅबा झेड अपॉन डॅबा झेड किती 1. तो स्वतः बरोबर किती असतो 1. मग या व्हॅल्यू पुट केल्या मी, कॉस थिटा मायनस आर साइन थिटा 0, साइन थिटा आर कॉस थिटा 0 0 हे पुट केलं बघा. हे पुट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, याचं डिटर्मिनंट काढायचं. तर डिटर्मिनंट बघा 3x3 चं डिटर्मिनंट कसं काढतो आपण, डिटर्मिनंट कसं काढतो हे तुम्हाला माहित असेल तरी पण सांगतो. हा प्लस घ्यायचा, हा मायनस आणि हा प्लस घ्यायचा. ओके, पहिले टर्म आपल्याला प्लस आहे कॉस थिटा. ओके, त्या लाईनचा बघा, त्या लाईनचा रो डिलीट झाला आणि त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येईल, आर कॉस थिटा इंटू 1, आर कॉस थिटा इंटू 1 मायनस 0 मायनस 0. नंतर दुसरा काय येतो तुमच्याकडे मायनस, मायनस घेतो आपण. नंतर काय सांगा किती बघा, आता दुसरा एलिमेंट कोण घेणार आपल्याला मायनस आर. आता दुसरा एलिमेंट कोण आहे, आर साइन थिटा मायनस. ओके, इंटू परत सेम आपण हा एलिमेंट घेतला, त्या लाईनचा रोड गेला, त्या लाईनचा कॉलम गेला. आता काय राहिलं साइन थिटा इंटू, बघा साइन थिटा इंटू 1 किती साइन थिटा आणि मायनस 0. याला कॅल्क्युलेशन करूया. बघा कॉस थिटा इंटू आर कॉस थिटा किती आर इंटू कॉस स्क्वेअर थिटा. परत हा मायनस मायनस काय झाला प्लस, तर प्लस आर इंटू साइन स्क्वेअर थिटा. बघा साइन इंटू साइन किती साइन स्क्वेअर थिटा. तर इथून आर कॉमन काढला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती, याची व्हॅल्यू किती येते 1 म्हणजे 1. तर मग किती आलं तुमच्याकडे डॅबा एक्स वाय झेड अपॉन डॅबा आर थिटा झेड किती आला तुमच्याकडे आर. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला, क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेला आहे, प्रॅक्टिकल पण हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये बघा पहिलं काय काढलंय तुम्हाला, की विचारलं काय यू इक्वल टू कॉस एक्स आहे. बघा यू इक्वल टू कॉस एक्स आहे, व्ही इक्वल टू काय तुमच्याकडं साइन एक्स वाय. पहिला यू इक्वल टू काढून घेऊया आपण. ठीक आहे, यू आहे तर यू ला विथ रिस्पेक्ट टू बघा डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल कोण कोण आहे एक्स वाय झेड. बघा यू व्ही आणि डब्ल्यू हे फंक्शन आहे आणि तुमच्याकडं व्हेरिएबल कोण आहे एक्स वाय झेड. तर पहिला फंक्शन घ्यायचा सगळे व्हेरिएबल, तिन्ही व्हेरिएबल. तर बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढला तर किती येतो तुमच्याकडं, बघा कॉस एक्स आहे तर काय त्याचा मायनस साइन एक्स. परत सेम यू लाच घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू वाय. बघा यूच्या विथ रिस्पेक्ट टू वाय तर एक्स यू वाय ची टर्मच नाही तर किती येईल 0. परत डॅबा यू अपॉन डॅबा झेड घ्यायचा, परत झेड ची टर्मच नाहीये यू मध्ये तर किती आन्सर येईल 0. ओके आलं. बघा ह्या 3 व्हॅल्यू काढल्या आपण. परत सेम तुमच्याकडे व्ही इक्वल टू काय आहे, व्ही इक्वल टू आहे साइन एक्स इंटू कॉस वाय. ओके, परत सेम आता या व्ही ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे तर मग तुमच्याकडे हा कॉस वाय आहे तो कॉन्स्टंट राहील आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस कॉस एक्स. तर किती तुमच्याकडे मायनस कॉस एक्स. ठीक आहे, आता बघा पुढं परत सेम या व्ही ला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा आहे तर तुमच्याकडे कोण साइन एक्स कॉन्स्टंट राहील आणि कॉस वाय चा डेरिव्हेटिव्ह किती साइन वाय. सेम तुमच्याकडे व्ही ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या झेड. तर आता व्हीच्या टर्म मध्ये तुमच्या झेडच नाहीये तर आन्सर किती येईल 0. ओके, या आता काढल्या कोणत्या आपण या 3 व्हॅल्यू. आता लास्ट तुमच्याकडे कोणता फंक्शन आहे डब्ल्यू किती आहे तो साइन एक्स साइन वाय आणि कॉस झेड आहे. ओके, याच्यामध्ये बघा कसं काढणार पहिलं की डॅबा डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स काढणार. आता बघा साइन वाय आणि कॉस झेड कॉन्स्टंट, साइन वाय आणि कॉस झेड कॉन्स्टंट. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस, आता मी मायनस समोर घेतो कॉस एक्स. परत सेम तुमच्याकडे डॅबा डब्ल्यू अपॉन डॅबा वाय ची व्हॅल्यू काढायची. तर डॅबा डब्ल्यू अपॉन डॅबा वाय म्हणजे कोण तुमच्याकडे साइन एक्स कॉन्स्टंट कॉस झेड कॉन्स्टंट आणि साइन वायचा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस, आता मायनस मी समोर घेतो मायनस कॉस वाय. परत सेम तुमच्याकडे डॅबा डब्ल्यू अपॉन डॅबा झेड घ्यायचा आहे तर कोण कोण कॉन्स्टंट साइन एक्स कॉन्स्टंट साइन वाय कॉन्स्टंट आणि आता बघा कॉस झेडचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस झेडचा किती साइन झेड. आला का आपल्याकडे 9च्या 9 व्हॅल्यू. बघा या 9 व्हॅल्यू आल्या. मग 9 व्हॅल्यू आल्यानंतर आपण बघा फॉर्म्युला काय आपल्याकडे डॅबा यू व्ही डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स वाय झेड ही व्हॅल्यू आहे. आता इथं काय करणार तुम्ही ह्या व्हॅल्यू पुट केला आपण सगळ्या डॅबा यू बाय डॅबा एक्स सी
मायनस साइन एक्स, डॅबा यू बाय डॅबा वाय ची आणि हे डॅबा यू बाय डॅबा झेड ची. हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आलं तुमच्याकडे, हा बघा तुमच्याकडे जर एखादा डायगोनल मॅट्रिक्स असेल, डायगोनल अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर, सपोज ए पी सी 0 0 0, नंतर तुमच्याकडे काय असो ई एफ जी, असं जर मॅट्रिक्स असेल तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती, तो डायरेक्ट ए बी सी, फक्त डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. तुमच्याकडे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असो किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असो, त्याचा डायगोनल किती, डिटर्मिनंट किती, तो डायगोनल एलिमेंट. आता बघा 1 5 7 0 0 0 8 9 10, बघा या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती आहे, तुमच्याकडे डायगोनल एलिमेंट कोण आहे 1 7 0. बघा अबो डायगोनल पार्ट किंवा बिलो डायगोनल पार्ट जर 0 झाला तर त्याचा जो डिटर्मिनंट असतो तो 1 × 5 × 7 असतो. ओके, डायगोनल एलिमेंट. सेम तुमच्याकडे या मॅट्रिक्सचं बघा डायगोनल एलिमेंटच्या वरचे म्हणजे बिलो डायगोनल अबो डायगोनल पार्ट काय झाला 0, तर याचा जो डिटर्मिनंट येईल तो काय येईल तुमच्याकडे डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. तर काही मायनस साइन एक्स पहिला इंटू किती तुमच्याकडे हा मायनस, परत मायनस, किती वेळेस मायनस आहे बघा, मायनस साइन एक्स इंटू साइन वाय, मायनस साइन एक्स इंटू मायनस. तर मायनस किती टाइम आला, -1/3 टाइम आला. साइन एक्स किती टाइम आला बघा, साइन एक्स 1 2 आणि 3, साइन क्यूब. परत साइन वाय किती टाइम आला, 2 टाइम्स साइन स्क्वेअर वाय, आणि परत झेड किती टाइम आला, 1 टाइम साइन झेड. हा त्याचा काय आला तुमच्याकडं जॅकोबियन आला. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, इथं हा क्वेश्चन काय आहे की y इक्वल टू काय दिलं तुम्हाला, x2 x3 अपॉन x1, y2 दिला x3 x1 अपॉन x2, y3 दिलाय तुम्हाला x1 x2 अपॉन x3, आणि तुम्हाला विचारलंय की शो दॅट द जॅकोबियन ऑफ y1 y2 विथ रिस्पेक्ट टू काय x1 x2 x3 इज 4. म्हणजे याचा जॅकोबियन जो आहे तो किती येतो, 4 येतो, आपल्याला दाखवायचा आहे. तर पहिलं गिवन मध्ये काय तुमच्याकडं की y1 y2 आणि y3 आर 3 फंक्शन. किती फंक्शन आहे, 3 फंक्शन, अँड x1 x2 and x3 आर 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल. किती व्हेरिएबल आहे, 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, म्हणजे y1 y2 आणि y3 हे फंक्शन आहे आणि व्हेरिएबल कोण आहे, x1 x2 आणि x3. तर पहिलं बघा, आपलं पहिलं फंक्शन कोण आहे, डॅबा y1, त्याला तिन्ही व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू घ्या. कोण, पहिलं x1, नंतर x2 आणि नंतर x3. तर घ्या पहिलं डॅबा y अपॉन डॅबा x1 इक्वल टू, त्याचा बघा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, पार्शियल डेरिव्हेटिव्ह y1. तर y1 कोण आहे तुमच्याकडं, बघा हा y1 आहे. तर इथं बघा x1 डिवाइडला, तर x2 आणि x3 कॉन्स्टंट राहील. आता इथं बघा d/dx ऑफ 1 अपॉन x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 अपॉन x², हा डेरिव्हेटिव्ह येतो. ओके, तर सेम इथं 1 अपॉन x1 आहे विथ रिस्पेक्ट टू x1, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, -1 अपॉन x1 चा स्क्वेअर. तर टोटल केला तर किती तुमच्याकडे x2 x3 हा मायनस समोर घेतला तर x1 चा स्क्वेअर झाला. सेम आता काय तुमच्याकडे डॅबा y1 अपॉन डॅबा y2. आता इथं बघा y1 y2 मध्ये तुमच्याकडे y2 y1 मध्ये बघा, y1 मध्ये काय विथ रिस्पेक्ट टू कोण आहे आता, x2 कोण आहे, y1 ला विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, x2. तर हा x2 घेतला तर कॉन्स्टंट कोण कोण राहिलं तुमच्याकडे, x3 अपॉन x1 कॉन्स्टंट राहिला, आणि x2 चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. परत सेम डॅबा y1 ला विथ रिस्पेक्ट टू डॅबा x3 घ्यायचा. ओके, परत सेम तुमच्याकडे सेम प्रोसेस कशी येईल बघा, x3 विथ रिस्पेक्ट टू आहे तर x2 आणि x1 कॉन्स्टंट आणि x3 चा डेरिव्हेटिव्ह किती, 1 आलं. आता परत सेम तुमच्याकडे काय करायचंय मला की डॅबा y2 अपॉन डॅबा x1. तर आता y2 कोण आहे तुमच्याकडे, इथं y2 बघा, y2 मध्ये आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x1 घ्यायचं, तर वरती आहे. तर कॉन्स्टंट कोण कोण झाला तुमच्याकडे, x3 अपॉन x2 आणि x1 चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. परत सेम डॅबा y2 अपॉन डॅबा x2. आता x2 डिवाइडला आहे, इथं x2 डिवाइडला आहे तर x3 आणि x1 कॉन्स्टंट, आणि सेम x2 डिवाइडला आहे तर x2 चा डेरिव्हेटिव्ह किती, -x2 चा स्क्वेअर. त्याला कसं लिहू शकतो, -x3 x1
अपॉन x2 चा स्क्वेअर. आणि सेम आता डाबा y2 अपॉन डाबा x3 इक्वल टू, बघा y2 मध्ये या, y2 मध्ये आलो आपण, तर इथं बघा तुमच्याकडे कोण x3 कॉन्स्टंट आहे, तर सॉरी x3 व्हेरिएबल आहे, तर x1 अपॉन x2 कॉन्स्टंट आणि x3 चा ड्यू टू किती 1. असं सिमिलरली करणार कोणता आपण डाबा y3 अपॉन डाबा x1 इक्वल टू किती येईल आता बघा x1 ला, y3 कुठे आहे तुमच्याकडे, हा y3 आहे विथ रिस्पेक्ट टू x1. हा जर विथ रिस्पेक्ट टू x1 असेल तर तुमच्याकडे x2 अपॉन x3 कॉन्स्टंट. परत सेम काय डाबा y3 अपॉन डाबा y2 काढला, तर y2 अपॉन y3 काढला तर तुमच्याकडे y2 कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट कोण राहिला x1 आणि x3. सेम डाबा y3 अपॉन डाबा y3 सॉरी x3 काढला, x2 तर x2 काढला सॉरी x3 काढला, तर किती तुमच्याकडे आता किती बघा x3 खाली आहे, तर x1 इंटू x2 आणि 1 अपॉन x3 चा ड्यू किती असतो -1 अपॉन x3 चा स्क्वेअर. त्याला जर नीट लिहिलं मी -x1 x2 अपॉन x3 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता जॅकोबियन मध्ये पुट करूया. जॅकोबियन ऑफ कोण y1 y2 आणि y3 अपॉन जॅकोबियन ऑफ कोण x1 x2 आणि x3. तर किती तुमच्याकडं डिटर्मिनंट ऑफ कोण y1 विथ रिस्पेक्ट टू x1, y1 विथ रिस्पेक्ट टू x2, y1 विथ रिस्पेक्ट टू x3. परत सेम डाबा y2 विथ रिस्पेक्ट टू डाबा x1, डाबा y2 विथ रिस्पेक्ट टू डाबा x2, डाबा y2 विथ रिस्पेक्ट टू डाबा x3. झालं. आता सेम लास्ट तिसरा फंक्शन कोण आहे, डाबा y3 अपॉन डाबा x1, डाबा y3 अपॉन डाबा x2 आणि डाबा y3 अपॉन डाबा x3. ठीक आहे. आता या सगळ्या व्हॅल्यू मी पुट करतो आता इथं. ठीक आहे. तर बघा सगळ्या व्हॅल्यू पुट करतो, तर पुट करून काय येईल इथं, तर बघा डिटर्मिनंट आपण व्हॅल्यू पुट केल्या सगळ्या, तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा डिटर्मिनंट मध्ये जर तुमच्या कोणत्याही रोला जर सेम व्हॅल्यू असेल तर आपण कॉमन काढू शकतो, किंवा कोणत्याही कॉलमला जर सेम व्हॅल्यू असेल तर आपण कॉमन बाहेर काढू शकतो. ठीक आहे. तर बघा आता इथं x1 स्क्वेअर आहे, आता मी काय करतो इथं x1 डिवाइडला करतो आणि x1 डिवाइडला, मग काय झालं तुमच्या x1 इंटू x1 किती झाला, हा x1 स्क्वेअर. परत सेम इथं काय करतो x1 ने मल्टिप्लाय करतो आणि इथं डिवाइड करतो x1. तर बघा तुमच्याकडे पूर्ण इथं सगळ्या कॉलमला बघा सगळ्या रोला x1 स्क्वेअर आहे, x1 स्क्वेअर x1 स्क्वेअर. जर मी x1 स्क्वेअर कॉमन काढला 1 अपॉन स्क्वेअर काढू शकतो. ठीक आहे. परत सेम तुमच्याकडे इथं x2 स्क्वेअर आहे, बघा इथं x2 स्क्वेअर डिवाइड करतो, x2 स्क्वेअर वरती मल्टिप्लाय करतो, सॉरी x2. परत सेम इथं किती तुमच्याकडे x2 डिवाइड करतो आणि x2 वरती डिवाइड करतो. मग तुमच्याकडे काय झालं बघा, परत सेम x2 स्क्वेअर इथं x2 स्क्वेअर, परत काय झालं तुमच्याकडे 1 अपॉन x2 चा स्क्वेअर. सेम खाली 3 ला पण x3 आहे तुमच्याकडे हाय स्क्वेअर, इथं x3 डिवाइड बाय वरती x3 आणि खाली x3. मग बघा डिनोमिनेटरला x3 स्क्वेअर, तर 1 अपॉन x3 स्क्वेअर कॉमन काढला, तर डिटर्मिनंट मध्ये काय राहिलं बघा इथं काय झालं तुमच्याकडे -x2 x3. बघा कारण x1 स्क्वेअर आपण सगळ्यातून कॉमन काढलाय, x1 x3 राहिला, x1 x2 राहिला. ओके. दुसऱ्यातून आपण काय काढला x2 स्क्वेअर काढला, तर राहिला तुमच्याकडे x3 x2 राहिला, नंतर -x3 x1 राहिला आणि नंतर कोण x1 x2 राहिला. ठीक आहे. नंतर थर्ड मध्ये बघा x3 चा स्क्वेअर आपण कॉमन काढलाय 1 अपॉन, तर राहिला काय तुमच्याकडे x2 x3 नंतर x1 x3 आणि x1 x2 राहिलाय. ठीक आहे. तर इथं डिवायडेड बाय बघा. परत आता इथून काय कॉमन काढू शकतो बघा, x2 x3 इथं पण आहे, x2 x3 इथं पण आहे. कोणत्याही रो किंवा कॉलम मध्ये सर एलिमेंट सेम असेल तर आपण बाहेर काढू शकतो. तो काय कॉमन काढला मी x2 x3 बाहेर काढला, तर आपल्याकडे काय तुमच्याकडे x1 स्क्वेअर x2 स्क्वेअर आणि x3 स्क्वेअर पहिला काढलेला आहे. ओके. परत दुसऱ्या कॉलम मधून बघा, दुसऱ्या कॉलम मधून x1 x3 आहे, x1 x3 आहे, x1 x3 कॉमन काढू शकतो, x1 x3. परत सेम तुमच्याकडे इथं पण x1 x2 आहे, x1 x2 आहे, x1 x2 आहे, हे पण काढून करू शकतो x1 x2. ओके. आता राहिला का तुमच्याकडे डिटर्मिनंट मध्ये, पण इथून पूर्ण गेला राहिला -1 1 1, पूर्ण बाहेर निघलाय 1 -1 1 1 1 -1 एवढा राहिला. मग इथं काय आहे तुमच्याकडं बघा, इथं x2 1 आणि हा x2 2
इथला x2 कॅन्सल, x1 1 आणि हा खालचा x1 चा स्क्वेअर, x3 आणि हा x3 चा स्क्वेअर सगळं कॅन्सल झाला. राहिला फक्त तुमच्याकडे हा पार्ट. या पार्टचा डिटर्मिनंट काढला तर या पार्टचा डिटर्मिनंट येतो तुमच्याकडे 4. तर डिटर्मिनंट कसं काढणार बघा, पहिला -1 इंटू -1 प्लस 1 मायनस 1 इंटू 1 1, परत सेम -1, परत सेम 1 इंटू -1 -1 आणि 1 इंटू -1, परत सेम प्लस 1, इथं काय तुमच्याकडे 1 इंटू 1 आणि मायनस इंटू -1. ओके, तर इथं हा तुमच्याकडे 1 -1 0 झाला, 0, आणि हा -1 किती झाला, +2 झाला, आणि हा +2 इक्वल टू 4. तर याचा जॅकोबियन झाला किती आला तुमच्याकडे, +4 आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं मी की तुमच्याकडे पहिलं सेम डिवाइड बाय केलं, म्हणजे x1 स्क्वेअर आणला सगळीकडे. बघा इथं x1 स्क्वेअर होता, तर x1 इथं फक्त x1 होता, तर डिवाइडला x1 केला, इथं दोन्ही साईडला x1 केला, तर तुमच्याकडे पहिल्या याच्यामध्ये x1 स्क्वेअर सगळीकडे आला, इथं x1 स्क्वेअर, तर x1 स्क्वेअर मी बाहेर काढू शकतो 1/x1 स्क्वेअर. ठीक आहे, x1 स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर तुमच्याकडे कोणता पार्ट राहिला, हा वरचा पार्ट बघा इथं लिहिलाय. परत सेम तुमच्याकडे x2 स्क्वेअर करू शकतो मी, इथे x2 आहे, अजून x2 मल्टिप्लाय करू शकतो. परत बघा सगळीकडे x2 स्क्वेअर आला, हा x2 स्क्वेअर मी बाहेर कॉमन काढला, x2 चा स्क्वेअर, तर राहिला काय तुमच्याकडे वरचा पार्ट. परत सेम x3 चा स्क्वेअर मी कॉमन काढला, तर राहिला तुमच्याकडे वरचा पार्ट, हा मॅट्रिक्स. परत तुमच्याकडे सगळं कॉमन आहे. बघा डिटर्मिनंट मध्ये तुमच्या रो मध्ये जर सगळे एलिमेंट सेम असतील तर आपण कॉमन काढू शकतो, किंवा कॉलम मध्ये जर तुमचे सगळे एलिमेंट सेम असतील तर आपण कॉमन काढू शकतो. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. बघा या क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडे गिवन आहे, एक्स दिलाय तुम्हाला कशामध्ये, u आणि v मध्ये, u इंटू v, आणि y दिलाय कशामध्ये, au प्लस v अपॉन u मायनस v. तर इथं बघा फंक्शन कोण आहे, फंक्शन कोण आहे तुमच्याकडे, x आणि y, आणि व्हेरिएबल कोण आहे, व्हेरिएबल u आणि v. ओके, तर आपल्याला काय काढायचं बघा, डॅबा u v अपॉन डॅबा x, y. तर डॅबा v अपॉन डॅबा x म्हणजे याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे बघा, व्हेरिएबल वरती आहे आणि फंक्शन खाली असेल तर आपण याला असं लिहू शकतो, डॅबा x, y अपॉन डॅबा u, v. ठीक आहे, जर तुमच्याकडे व्हेरिएबल वरती असेल न्यूमरेटरला तर आपण काय करू शकतो, त्याला उलट करू शकतो. आता आपल्याला काय काढायचं, डॅबा x अपॉन डॅबा y काढायचं आहे, त्याला 1 अपॉन करायचं आहे. ठीक आहे, तर नंतर काढूया, चला, डॅबा x अपॉन डॅबा u इक्वल टू, तर किती आहे तुमच्याकडं, u किती आहे तुमच्याकडं, x किती आहे, u इंटू v, तर v कॉन्स्टंट, u चा डेरिव्हेटिव्ह किती 1, इथं 1 लिहितो, इक्वल टू किती v. परत सेम डॅबा x अपॉन डॅबा v इक्वल टू, आता कोण कॉन्स्टंट, u कॉन्स्टंट, v चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू u. आले आपल्याकडे दोन व्हॅल्यू. आता सेम तुमच्याकडे डॅबा y अपॉन डॅबा u काढायचंय. तर इथं कसं करणार बघा, तुमच्याकडे u वरती पण आहे आणि खाली पण u आहे, मग u अपॉन v रूल बघा, d/dx ऑफ u अपॉन v म्हणजे काय की पहिला v ॲज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोण, u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह अपॉन v चा स्क्वेअर, हा तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह येतो. पहिला काय आता इथं बघा, सेम तुमच्याकडे हा खालचा जो आहे हा सेकंड आहे म्हणजे v आहे, वरचा कोण आहे u. मग बघा याच्या रूल नुसार काय, सेकंड ॲज इट इज, तर सेकंड कोण आहे तुमच्याकडे बघा, सेकंड कोण आहे, इथं करतो मी सेकंड कोण आहे, u मायनस v ॲज इट इज, आणि पहिल्याचा जे डॅबा अपॉन डॅबा u, पहिला कोण आहे u प्लस v मायनस प्लस, आता पहिला कोण आहे u प्लस v ॲज इट इज, आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोण u, तर u सेकंड कोण आहे आता u मायनस v अपॉन सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड कोण आहे v u मायनस v चा स्क्वेअर. ओके, आता फक्त कॅल्क्युलेशन करूया इथं बघा, u मायनस v ॲज इट इज, आता u प्लस v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u चा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि प्लस 0 मायनस, परत सेम u प्लस v ॲज इट इज, आणि u मायनस v चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे परत 1 मायनस 0 अपॉन u मायनस v चा स्क्वेअर. आता कॅल्क्युलेशन करूया, u मायनस v इंटू 1 प्लस 0 म्हणजे 1 मायनस, परत सेम या मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस u मायनस v. ओके, तर किती अपॉन u मायनस v चा स्क्वेअर इक्वल टू, परत इथं काय तुमच्याकडे बघा, हा u प्लस आणि हा u मायनस कॅन्सल झाला, तर मायनस v मायनस 2v अपॉन u मायनस v चा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडे, डॅबा y अपॉन डॅबा u ची.
ठीक आहे, आता 3 व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला काय काढायचंय, आता काय काढायचं आपल्याला डॅबा वाय ला विथ रिस्पेक्ट टू डॅबा व्ही काढायचं. आता सेम रूल येईल आपल्याकडे काय की यू अपॉन व्ही, कारण इथं वरती पण व्ही आहे आणि खाली पण व्ही आहे. सेम रूल बघा, सेकंड ऍज इट इज तुमच्याकडे काय सेकंड ऍज इट इज, सेकंड कोण आहे यू मायनस व्ही ऍज इट इज, डॅबा अपॉन डॅबा एक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे यू प्लस व्ही चा डेरिव्हेटिव्ह मायनस, सॉरी विथ रिस्पेक्ट टू आता कोण आहे व्ही. हा परत मायनस काय तुमच्याकडं सेकंड, फर्स्ट ऍज इट इज यू प्लस व्ही ऍज इट इज, आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह कोण यू मायनस व्ही अपॉन कोण आता सेकंडचा स्क्वेअर. ठीक आहे, तो फॉर्म्युलानुसार पुट केला आपण. परत बघा यू मायनस व्ही ऍज इट इज, आता यू प्लस व्ही चा डेरिव्हेटिव्ह बघा 1, यू चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस. आता परत यू प्लस व्ही ऍज इट इज, इथं पुढे घेतो यू मायनस व्ही ऍज इट इज आणि यू चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 1 मायनस. परत सेम यू प्लस व्ही ऍज इट इज, आता यू मायनस व्ही चा डेरिव्हेटिव्ह किती 0 मायनस 1 अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करूया आता बघा, यू मायनस व्ही इंटू 1 यू मायनस व्ही आणि मायनस, आता हा मायनस यू 0 मायनस 1 किती -1 मल्टिप्लाय केला तर हा प्लस झाला, तर यू प्लस व्ही अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. तो टोटल बघा डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही इक्वल टू किती आला तुमच्याकडे, हा मायनस व्ही प्लस व्ही कॅन्सल, तर 2u अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. आता ह्या व्हॅल्यू आल्या आपल्याकडे 4, तर आपण जॅकोबियन काढूया. डॅबा काय काढायचं आपल्याला एक्स कॉमा वाय अपॉन डॅबा यू कॉमा व्ही इक्वल टू किती डॅबा वा एक्स अपॉन डॅबा यू डॅबा एक्स अपॉन डॅबा व्ही. परत सेम दुसरा फंक्शन वाय आहे विथ रिस्पेक्ट टू यू आणि वाय लाच विथ रिस्पेक्ट टू व्ही इक्वल टू व्हॅल्यू पुट करा. आता डॅबा एक्स अपॉन डॅबा यू ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला व्ही, डॅबा एक्स अपॉन डॅबा व्ही ची व्हॅल्यू किती आलेली यू, आणि सेम तुमच्याकडं ही कशाची व्हॅल्यू आलेली आता डॅबा वाय अपॉन डॅबा यू ची -2v अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर, आणि इथं किती 2u अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. ओके, हे डिटर्मिनंट आहे. चला डिटर्मिनंट काढूया. पहिला क्रॉस बघा, याच्यातून आपण करण्यापेक्षा काय तुमच्याकडे इथं डीवाय ला यू मायनस व्ही स्क्वेअर आहे, यू मायनस व्ही स्क्वेअर कॉमन काढा. बघा 1 अपॉन यू मायनस व्ही स्क्वेअर कॉमन काढला, तर परत काय राहिलं तुमच्याकडे इथं व्ही यू मायनस 2v आणि इथं राहिला 2u. ओके, काय काढलं मी दुसऱ्या रो मधून काय कॉमन काढलं मी 1 अपॉन यू मायनस व्ही स्क्वेअर कॉमन काढलं. आता बघा अजून कॉमन काढू शकतो मी. बघा या कॉलम मधून काय कॉमन निघू शकतो व्ही कॉमन निघू शकतो, आणि या कॉलम मधून काय निघू शकतो यू कॉमन निघू शकतो. मग यू व्ही बघा यू आणि व्ही कॉमन निघला, यू मायनस व्ही स्क्वेअर. इथं काय राहिलं तुमच्याकडे बघा 1 मायनस 2 1 आणि 2 राहिला इक्वल टू, तर 1 इंटू 2 किती बघा यू व्ही अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. आता इथं बघा 1 इंटू 2 2 मायनस 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 प्लस 2 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 4 इंटू यू व्ही अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. हा आला तुमच्याकडे जॅकोबियन ऑफ यू सॉरी एक्स वाय अपॉन यू व्ही आलाय. आता याचं काय करावं लागेल मला बघा, इथं जागा नाहीये, आपण काय करूया बघा याचं उलट करावं लागेल आपल्याला. एक्स वाय वरती होता, तर कशाची व्हॅल्यू काढायची डॅबा यू व्ही अपॉन डॅबा एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू काढायची होती ना, त्याला उलट करा 1 अपॉन किती डॅबा एक्स कॉमा वाय अपॉन डॅबा यू कॉमा व्ही इक्वल टू सेम याला उलट करा किती तुमच्याकडं, याला पण उलट करा 4 यू व्ही अपॉन यू मायनस व्ही चा स्क्वेअर. आता यू मायनस व्ही चा स्क्वेअर वरती जाईल, यू मायनस व्ही चा स्क्वेअर वरती गेला आणि खाली राहिला 4 यू व्ही. हा झाला तुमच्याकडे आन्सर. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. हा लास्ट क्वेश्चन असेल मे बी. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपलं जॅकोबियन काढायचं आहे. तर दिलंय काय तुमच्याकडे एक्स वाय झेड, व्ही इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर डब्ल्यू इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड दिलाय. ठीक आहे, आता मी याला पहिलं सॉल्व्ह करून घेतो गिवन. चला यांचे पार्शियल बघा, यू फंक्शन आहे तुमच्याकडं एक्स वाय झेड मध्ये, व्ही फंक्शन आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड मध्ये आणि डब्ल्यू फंक्शन आहे एक्स वाय झेड मध्ये. त्यांनी विचारलं बघा वरती व्हेरिएबल आहे आणि खाली फंक्शन असेल तर आपण त्याला उलट करतो नंतर. ठीक आहे, तर नंतर आपण आन्सर काढल्यानंतर काढूया. तर इथं बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढा. बघा यू ला विथ रिस्पेक्ट टू एक्स काय तुमच्याकडे वाय झेड, यू लाच विथ रिस्पेक्ट टू काय काढा आता वाय, तर कोण कॉन्स्टंट एक्स झेड कॉन्स्टंट
परत y चा डेरिव्हेटिव्ह 1. u ला विथ रिस्पेक्ट टू काय करा डाबा z इक्वल टू आता कोण एक्स वाय कॉन्स्टंट आणि z चा डेरिव्हेटिव्ह 1. परत सेम v ला विथ रिस्पेक्ट टू घ्या x काय तुमच्याकडे 2x y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि z स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0. परत सेम v ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या y तर किती तुमच्याकडे 2y बाकी 0. परत v ला विथ रिस्पेक्ट टू z घ्या तर x स्क्वेअर 0 y स्क्वेअर 0 आणि 2z. परत सेम डाबा w अपॉन काय तुमच्याकडे डाबा x घ्या तर किती 1 डाबा w अपॉन डाबा y घ्या 1 आणि डाबा w अपॉन डाबा z घ्या 1 कारण बाकी 0 आहे. तर आपल्याला जॅकोबियन काढायचं आहे. किती जॅकोबियन फंक्शन कोण आहे u v w आणि व्हेरिएबल कोण आहे x y z. तर त्यासाठी तुम्हाला डिटरमिन कसा येईल आता चला तर आपण बघा इथं फॉर्म्युला आपल्याकडे आला हा डाबा बाय डाबा x डाबा बाय डाबा y ही व्हॅल्यू आपण हा फॉर्म्युला आला आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केला आपण वरती काढलेला. ठीक आहे. त्याचं काय करायचं आपल्याला डिटरमिन काढायचं आहे. हा प्लस असतो हा मायनस आणि हा प्लस असतो. मग कसं करणार बघा पहिला प्लस yz जर बाहेर काढला तर तुमच्याकडे काय राहिला 2y मायनस 1 सो 2y मायनस 2 इंटू z. ओके. परत नंतर मायनस xz काढला नंतर काय xz गेला नंतर काय तुमच्याकडे 2x मायनस 2z आणि सेम प्लस लास्टचा किती xy काय राहिलं तुमच्याकडे 2x मायनस 2y. ठीक आहे. याला जर सॉल्व्ह केलं बघा yz मध्ये मल्टिप्लाय करा या टर्म्सला तर किती yz 2y स्क्वेअर z नंतर मायनस किती y 2yz स्क्वेअर नंतर प्लस मायनस मायनस xyz ने मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 2x स्क्वेअर z मायनस मायनस प्लस किती तुमच्याकडे परत 2xz स्क्वेअर प्लस सेम यांनी मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला तर किती तुमच्याकडे 2x स्क्वेअर y नंतर मायनस किती तुमच्याकडे 2xy स्क्वेअर. ठीक आहे. आता हे असं आलं तर बघा इथून सगळ्यातून 2 कॉमन काढा 2 सगळ्यात आहे तर y स्क्वेअर z. बघा आता आपण कसं करू शकतो जर सॉल्व्ह करायचं असेल तर बघा याच्यातून काय 2 सगळ्यातच आहे तर काय राहिलं तुमच्याकडे y स्क्वेअर z मायनस बघा आता y स्क्वेअर कुठे कुठे आहे मायनस एक्स वाय स्क्वेअर बघा इथं हे 2 घेतले मी सगळ्यातून 2 कॉमनच येतो. परत सेम आता काय तुमच्याकडे झेड स्क्वेअर घेऊया किती झेड स्क्वेअर इथं आहे किती तुमच्याकडे मायनस वाय झेड स्क्वेअर अजून झेड स्क्वेअर कुठं इथं प्लस एक्स झेड स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा आता कोण राहिलं तुमच्याकडे वाय स्क्वेअर काढला झेड स्क्वेअर काढला आता एक्स स्क्वेअर कुठं कुठं आहे इथं मायनस एक्स स्क्वेअर झेड आणि परत एक्स स्क्वेअर कुठे तुमच्याकडे प्लस एक्स स्क्वेअर वाय. ओके. इथपर्यंत ठेवलं तरी चालतो. जर सॉल्व्ह झाला तर सॉल्व्ह करा नाही झाला तर इथपर्यंत तुमचा आन्सर आहे काय डाबा u v w अपॉन डाबा x y z. पण त्याने विचारलं काय आपल्याला उलट विचारलेलं आहे एक्स वाय झेड वरती आहे तर याला उलट करा फक्त काय तुमच्याकडे डाबा u x y z अपॉन डाबा u v w इक्वल टू किती 1 अपॉन डाबा u v w अपॉन डाबा x y z. आता जो आन्सर येईल आपल्याकडे बघायचे फॅक्टर जर पडले तर पाडा नाही पडले तर ठीक आहे त्याला उलट करा आन्सरला. ठीक आहे. याची व्हॅल्यू जर पुट केली मी तर काय तुमच्याकडे 1 अपॉन दिस कोण 2y स्क्वेअर z मायनस xy स्क्वेअर मायनस yz स्क्वेअर प्लस xz स्क्वेअर मायनस x स्क्वेअर z आणि प्लस x स्क्वेअर y. ठीक आहे. हे व्हॅल्यू पुट केली हे झालं तुमच्याकडे आन्सर. जर परत सांगतो मी जर याचे फॅक्टर पडत असेल तर फॅक्टर पाडा नसन पडत तर असं ठेवलं तरी चालतं. याचे फॅक्टर पडता आता मी नाही पाडत तुम्ही पाडून बघू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.